वर्ध्याहून आपल्या पतीसोबत नवी स्वप्न घेऊन रोजगारासाठी आलेली 29 वर्षांची मोनाली कोडापे 15 दिवसही नीट या शहरात राहिली नाही. तोच काळाने तिच्यावर घाला घातला. ज्या कामासाठी ती रोज सकाळी आनंदाने घराबाहेर पडायची, त्याच कामाच्या ठिकाणी तिची जीवघेणी कोंडी झाली आणि एका बंद शटरमुळे तिचा जीव गेला. नवरा बायको एकाच ठिकाणी कामाला होते, मात्र नवरा तिला वाचवण्यासाठी काहीच करू शकला नाही. जेव्हा हे त्याला समजलं, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मंगळवारची ती सकाळ इतर दिवसांसारखीच कामाच्या गडबडीत सुरू झाली होती. टर्पेंटाईनच्या बाटल्या भरण्याचं काम अगदी वेगात सुरू होतं. अर्ध्या पाऊण तासात नशिबाने असं काही वळण घेतलं की संपूर्ण फॅक्टरीत आगीचं तांडव सुरू झाला. आगीच्या ज्वाळा आणि टर्पेंटाईनचा भडका इतका भीषण होता की कोणाला काही समजायच्या आत सगळीकडे धुराचे लोट पसरले. सोबत असलेल्या 6 मैत्रिणी नशिबाने एका बाजूने बाहेर पडू शकल्या, पण मोनालीचं नशीब मात्र जोरावर नव्हतं. मोनाली ज्या ठिकाणी उभी होती तिथलं शटर बंद होतं. आम्ही तिला वाचवण्यासाठी ओरडत होतो, पण आगीच्या झळा प्रचंड होत्या आणि तिच्या बाजूला असलेलं शटरही बंद होतं. आम्हाला काहीच करता आलं नाही, असं सांगताना तिच्यासोबत काम करणाऱ्या प्रतिभा राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. 6 मैत्रिणींच्या डोळ्यादेखत ही होरपळत होती, पण तिला वाचवण्यासाठी पुढे येणं आगीमुळे कुणाला शक्य झालं नाही. या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त भीषण काही असेल तर ते म्हणजे मोनालीचे पती सुनील यांना बसलेला धक्का. ते सुद्धा त्याच फॅक्टरीत दुसऱ्या बाजूला काम करत होते. आग लागल्याचं कळताच ते जीवाच्या आकांताने पत्नीकडे धावले, पण नियतीने त्यांनाही हतबल केलं होतं. पत्नी आगीच्या विळख्यात आहे हे डोळ्यांना दिसत होतं, पण तो मृत्यूचा सापळा तोडणं त्यांना शक्य झालं नाही. केवळ 15 दिवसांपूर्वी हे दाम्पत्य संसाराला हातभार लावण्यासाठी इथे आलं होतं, पण एका बंद शटरने मोनालीची आयुष्याची दारेच कायमची बंद करून टाकली. अमरावतीच्या MIDC मध्ये मंगळवारी सकाळी ही आग लागली. त्यानंतर प्रशासन आणि फॅक्टरीच्या मालकांवर संताप व्यक्त केला जात आहे. तज्ञांच्या मते टर्पेंटाईन आपोआप पेटत नाही, पण एकदा पेटलं की ते थांबवणं अशक्य असतं. मग ही ठिणगी पडली कुठून? फॅक्टरीमध्ये सुरक्षेची साधनं का नव्हती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या वेळी बाहेर पडण्याचं शटर बंद का होतं? नियम पाळले गेले नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.